स्टडी विथ कृष्णामध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण पुढचा चॅप्टर बघत आहोत. तर आता आपण बघूया की एम, इज आणि आर यानंतर वर्बचा चौथा फॉर्म येतो. एम, इज, आर नंतर आपण बघतो की वर्बचा चौथा फॉर्म येतो. आणि वॉज आणि वर नंतर वर्बचा चौथा फॉर्म येतो. मॉडल ऑक्झिलरी आली त्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म येतो. मॉडल ऑक्झिलरी आली की वर्बचा पहिला फॉर्म येतो. हॅव, हॅज, हॅड नंतर वर्बचा तिसरा फॉर्म येतो. हॅव नंतर वी थ्री येणार, हॅज नंतर वी थ्री येणार आणि हॅड नंतर वी थ्रीज येणार. आणि डू, डज, डीड नंतर कोणता फॉर्म येणार? वर्बचा पहिला फॉर्म येणार. तर आपल्याला हे पाठ करून घ्यायचं की एम इज आर नंतर वी फोर येणार आणि वॉज वर नंतर वी फोर येणार आणि मॉडल ऑक्झिलरी आल्यानंतर पुढं वर्बचा पहिला फॉर्म येणार. हॅव, हॅज, हॅड नंतर वी थ्री येणार आणि डू, डज, डीड नंतर वर्बचा पहिला फॉर्म येणार. यात सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही. यात काय? सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर बघू आपण की हे जे प्रश्न बघू याच्यात आलेले. UPSC 2020 ला आलेले क्वेश्चन. हॅव यू ब्रिंग एनी मँगोज फॉर मी? हॅव यू ब्रिंग एनी मँगोज फॉर मी? तर हे वाक्यामध्ये काय चुकीचं आहे? तर हॅव आल्यानंतर ब्रिंग ब्रिंग येणार आहे का हॅव आल्यानंतर? नाही. काय येणार आहे मग? तर वर्बचा तिसरा फॉर्म आहे. ब्रिंग हा वर्बचा पहिला फॉर्म झाला. पण कोणता फॉर्म यायला पाहिजे? हॅव आल्यानंतर वाक्यामध्ये वी थ्री यायला पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. हॅव यू ब्रिंग, तर हॅव यू ब्रिंगच्या जागी काय पाहिजे? हॅव यू ब्राउट, वर्बचा तिसरा फॉर्म. हॅव, हॅज, हॅड नंतर काय बघितलं आपण? वर्बचा तिसरा फॉर्म. आणि एम इज आर नंतर वर्बचा चौथा फॉर्म. वॉज वर नंतर वर्बचा चौथा फॉर्म. मॉडल ऑक्झिलरी आली की वर्बचा पहिला फॉर्म. आणि डू, डज, डीड नंतर वर्बचा पहिला फॉर्म. त्यानंतर पुढे ही हॅड बिगन हिज स्पीच बिफोर वी अराइव्हड. तर वर्बचा तिसरा फॉर्म येणार आहे याच्यामध्ये. तर बरोबर आहे हे वाक्य. ही हॅड बिगर. ही हॅड बिगर. हॅड आल्यानंतर काय झालं? वी थ्री येणार. त्यानंतर हॅज आल्यानंतर वाक्यामध्ये वी थ्री येणार. तिसरं काय आहे? द बुक हॅज स्टूड द रेस्ट ऑफ टाइम. ठीक आहे. तर हॅज आल्यानंतर काय आहे? स्टूड. ठीक आहे. स्टूड. स्टँडचा तिसरा फॉर्म स्टूड. त्यानंतर रिसेंट द प्राइस ऑफ द पेट्रोल हॅज गॉन अप. हॅज आल्यानंतर काय झालं? वर्बचा तिसरा फॉर्म. ठीक आहे. तर आपल्याला हे पाठ करून घ्यायचं की एम इज आर नंतर वी फोर येणार, हॅव, हॅज, हॅड नंतर वी थ्री येणार, मॉडल ऑक्झिलरी नंतर वी वन येणार आणि वॉज वर नंतर वी फोर येणार, डू, डज, डीड नंतर वी वन येणार. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण पुढचं. कंबाईन 2018 ला आलेलं क्वेश्चन बघूया आपण. विच आयटम फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर्स? ठीक आहे. एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. तर एव्हरीबडी आल्यानंतर काय येणार? पे येणार. ठीक आहे. तर एव्हरीबडी मस्ट पेड. मस्ट पेड हे चुकीचं झालं. मस्ट नंतर पे येणार आणि हॅव च्या जागी काय येणार? हॅज येणार. एव्हरीबडी आलं नंतर हॅज येणार. ठीक. हॅव गॉन अप चुकीचं झालं. हॅज गॉन अप पाहिजे होत. ठीक आहे. पुढचं. आता इथं बघू आपण इनकरेक्ट सेंटेन्स म्हणतोय. तर इनकरेक्ट सेंटेन्स काय? तर आय डिड नॉट मीट हर. आय डिड आल्यानंतर मीट येणार आहे का? नाही. नाही, बरोबर आहे. आय डिड आल्यानंतर मीट येणार आहे. वर्बचा पहिला फॉर्म. आपण बघितलं की डू, डज, डिड नंतर काय येतं? वर्बचा पहिला फॉर्म येतो. त्यानंतर आय हॅव, तिसरं वाक्य बघू आपण. आय हॅव मीट हर. आय हॅव मीट हर. मीट हॅव आल्यानंतर वर्बचा तिसरा फॉर्म. हॅड आलं की वर्बचा तिसरा फॉर्म. चौथं आय हॅड मीट हर. आय हॅड मीट हर. तर ह्याच्यामध्ये आपण काय शिकतोय की एम इज आर नंतर आपण लक्ष ठेवायचं वाक्यामध्ये की एम इज आर नंतर वी फोर येणार आहे. हॅव हॅज हॅड नंतर
V3 येणार आहे. डू डज डीड नंतर V1 येणार आहे. त्यानंतर आपण वाक्य काही बघितले आलेले प्रश्न. ठीक आहे, आता पुढचं बघूया. ठीक आहे, आता बघूया आपण वर्ब. वर्ब मध्ये दोन टाईपचं वर्ब असतात. जसं वर्ब ऑफ मोशन. काय असतं? वर्ब ऑफ मोशन आणि वर्ब ऑफ पोझिशन. वर्ब ऑफ मुवमेंट किंवा वर्ब ऑफ मोशन म्हणजे ज्या क्रिया पार पाडताना बॉडीची मुवमेंट होती आणि त्या वर्बला वर्ब ऑफ मुवमेंट असे म्हणतात. याच्यामध्ये उदाहरण काय, एक्झाम्पल काय बघतो आपण? वॉक, स्पीक, रन, जम्प, ईट, राईट, रीड, ग्लाइड. हे काय झाले? वर्ब ऑफ मुवमेंट. ह्याच्यामध्ये मुवमेंट होतीये. तर वर्ब ऑफ पोझिशन म्हणजे ज्या क्रिया पार पाडताना बॉडीची मुवमेंट होत नाही, त्या वर्बला काय म्हणतो आपण? वर्ब ऑफ पोझिशन असे म्हणतो. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय येणार? थिंक करणं, लव, रिस्पेक्ट, बिलीव्ह, स्लीप, लाय, लिव्ह, रिमेन, कन्सिडर. हे काय झाले? वर्ब ऑफ पोझिशन. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द टाइप ऑफ वर्ब ऑफ पोझिशन. तर हा क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये डान्स हे काय झाले? वर्ब ऑफ मुवमेंट. रन हे काय झालं? वर्ब ऑफ मुवमेंट. आणि जम्प काय? वर्ब ऑफ मुवमेंट. पण मेमरीज काय? वर्ब ऑफ पोझिशन. नंतर फाइंड आउट द वर्ब ऑफ मुवमेंट. वर्ब ऑफ मुवमेंट कोणतं आहे याच्यातलं? तर वर्ब ऑफ मुवमेंट काय? लीप. लीप हे वर्ब ऑफ मुवमेंट आहे. लीप म्हणजे काय? उडी घेणे. ठीक आहे, उडी घेणे. रिमेंबर हे काय? वर्ब ऑफ पोझिशन. इंट्रोस्पेक्ट करणे म्हणजे आत्मपरीक्षण करणे. तर हे काय? वर्ब ऑफ पोझिशन. आणि ड्रीम काय? वर्ब ऑफ पोझिशन. राजेश्वर 2016चा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. वर्ब ऑफ पोझिशन म्हणजे ज्यामध्ये क्रिया पार पाडताना बॉडीची मुवमेंट होत नाही. वर्ब ऑफ पोझिशन, वर्ब ऑफ पोझिशन मध्ये काय होती? वर्ब ऑफ पोझिशन मध्ये क्रिया पार पाडताना बॉडीची मुवमेंट होत नाही. आता ग्लाइड होणे म्हणजे वर्ब ऑफ मुवमेंट आहे. याच्यामध्ये ग्लाइड म्हणजे घसरणे, संत गतीने चालण्याला पण ग्लाइड म्हणतोय. रिमेन, लाईव्ह, लाय हे काय? हे काय? वर्ब ऑफ पोझिशन. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघू आता. सपोर्टिंग वर्ब, ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस असतात आणि इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस असतात. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस V1 सपोर्टिंग वर्ब येतो. सब्जेक्ट नंतर सपोर्टिंग वर्ब, नंतर नॉट, नंतर मेन वर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट येतो. ठीक आहे. निगेटिव्ह सेंटेन्स कसे असतात? ज्यामध्ये सब्जेक्ट नंतर सपोर्टिंग वर्ब येतो, नंतर नॉट येतं, नंतर मेन वर्ब येतो आणि नंतर ऑब्जेक्ट येतं. निगेटिव्ह सेंटेन्सची ही स्ट्रक्चर पाठ करून घेऊ आपण, की सब्जेक्ट येणार, नंतर सपोर्टिंग वर्ब येणार, नंतर नॉट येणार, नंतर मेन वर्ब येणार आणि त्या शेवटला ऑब्जेक्ट येणार. इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे दोन टाईप पडतात. एक असतो येस नो टाईप क्वेश्चन. काय असतो? एक असतो येस नो टाईपचा क्वेश्चन आणि एक असतो WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन मध्ये WH पहिले येणार, नंतर सपोर्टिंग वर्ब येणार, नंतर सब्जेक्ट येणार, नंतर मेन वर्ब येणार आणि नंतर ऑब्जेक्ट येणार. सॉरी. येस नो टाईप क्वेश्चन मध्ये काय येतं? पहिले सपोर्टिंग वर्ब येतं, नंतर सब्जेक्ट येतो, नंतर मेन वर्ब येतो, नंतर ऑब्जेक्ट येतो. मग आपल्याला वाक्य कोणतं आहे, म्हणजे हे येस नो टाईप क्वेश्चन आहे का WH टाईप क्वेश्चन आहे, असा क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. तर तो आपल्याला ओळखावा लागतो. निगेटिव्ह सेंटेन्स तर काय? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये बघितलं आपण की सब्जेक्ट प्लस सपोर्टिंग वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे. येस नो टाईप क्वेश्चन मध्ये काय असतं? सपोर्टिंग वर्ब पहिले येणार, नंतर सब्जेक्ट येणार, नंतर मेन वर्ब येणार, नंतर ऑब्जेक्ट येणार. आणि WH मध्ये WH पहिले येणार, सपोर्टिंग वर्ब येणार, नंतर सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट येणार. इंग्लिश मध्ये निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी नॉटच्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. इंग्लिश मध्ये निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी नॉटच्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. ठीक आहे. माय कलिग नॉट फिनिश्ड हिज असाइनमेंट एट. तर माय कलिग नॉट फिनिश्ड हिज असाइनमेंट एट हे वाक्य बरोबर आहे का? नाही. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे? माय कलिग हॅज नॉट इन. इथं काय होणार? हॅज नॉट. काय येणार?
हॅज नॉट येणार. म्हणजे काय याच्यामध्ये काय झालं, सब्जेक्ट नंतर काय येणार, सपोर्टिंग वर्ब येणार. सब्जेक्ट माय कलिग हा सब्जेक्ट झाला, तर त्याच्यानंतर काय येणार, सपोर्टिंग वर्ब येणार म्हणजे येणार. मग इथं हॅज नव्हतं आलेलं, इथं हॅज आलं म्हणून हे बरोबर झालं, हॅज नॉट. ठीक आहे. त्यानंतर द चिल्ड्रन नॉट मिसबिहेव विथ द एल्डर्स. आता नॉट आलं, नॉटच्या पहिले काय पाहिजे आपल्याला, सपोर्टिंग वर्ब पाहिजे. सपोर्टिंग वर्ब मग काय पाहिजे, द चिल्ड्रन शुड नॉट मिसबिहेव विथ द एल्डर्स. ठीक आहे. द चिल्ड्रननी मिसबिहेव नाही केला पाहिजे मोठ्यांसोबत, असं हे वाक्याचा अर्थ आहे. तर ह्याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब नव्हतं आलं निगेटिव्ह वाक्यामध्ये, त्याच्यामुळे चुकलं होतं पहिलं. तर ह्याच्यामध्ये शुड नॉट मिसबिहेव, तर सपोर्टिंग वर्ब शुड आलं. ठीक आहे. तर आपण बघितलंय ह्याच्यामध्ये आपण शिकतोय की निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनणार आहे, सब्जेक्ट प्लस सपोर्टिंग वर्ब, नंतर नॉट, नंतर मेन वर्ब, नंतर ऑब्जेक्ट. यस नो टाईप क्वेश्चन कसे बनणार, सपोर्टिंग वर्ब सगळ्यात पहिले येणार, नंतर सब्जेक्ट येणार, नंतर मेन वर्ब येणार, नंतर ऑब्जेक्ट येणार. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन मध्ये काय होतंय, डब्ल्यूएच टाईप मध्ये डब्ल्यूएच पहिले येणार, त्याच्यामुळे हे सोपं आहे, आपल्याला लगेच कळून जातं. पण डब्ल्यूएच नंतर लगेच सपोर्टिंग वर्ब आला पाहिजे, नंतर सब्जेक्ट आला पाहिजे, नंतर मेन वर्ब आला पाहिजे, नंतर ऑब्जेक्ट आला. ठीक. आता इंटरगेटिव्ह सेंटेन्स. इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय आहे, इंग्लिश मध्ये जर प्रश्न बनवायचा असेल तर सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या आधी येतो. इंग्लिश मध्ये जर प्रश्न बनवायचा असेल तर काय होतं, सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या आधी येतो. आणि डब्ल्यूएच प्रश्न जरी असला तरी त्या केसमध्ये सपोर्टिंग वर्ब हा सब्जेक्टच्या आधी येतो. म्हणजे आपल्याला कळतंय की डब्ल्यूएच प्रश्न जरी असला तरी त्या केसमध्ये काय होणार आहे, सपोर्टिंग वर्बच पहिले येणार आहे आणि नंतर सब्जेक्ट येणार आहे. ठीक आहे. तर इंटरगेटिव्ह आपण हे पाठ झाले पाहिजे आपल्याला, कारण की याच्यातून आपल्याला लगेच ओळखता येतं की कोणतं वाक्य काय आहे. ठीक आहे. तर आपण शिकलो याच्यामध्ये येस नो टाईप क्वेश्चन, त्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन, अजून काय शिकलो आपण, आणि निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. ठीक. आता बघू आपण एक क्वेश्चन बघू, PYQ 2018चा. ठीक आहे. चूज द करेक्टली फ्रेम्ड क्वेश्चन. तो काय, व्हॉट यू वर डुईंग ॲट 2 o'clock. व्हॉट, व्हॉट आले, व्हॉट नंतर यू आलंय, तर यू येणार आहे का पहिले, नाही. इथं काय येणार, सपोर्टिंग वर्ब येणार, डब्ल्यूएच नंतर काय येणार, सपोर्टिंग वर्ब येणार. ठीक आहे. मग खालचं वाक्य बघा, व्हेन डीड शी गेट मॅरिड. व्हेन नंतर काय आलं, सपोर्टिंग वर्ब आलं, तर सपोर्टिंग वर्ब येणार, नंतर गेट आलं, गेट मेन वर्ब आलं. म्हणजे डब्ल्यूएच पहिले, नंतर सपोर्टिंग वर्ब आलं, नंतर सब्जेक्ट आला, नंतर मेन वर्ब आला आणि नंतर ऑब्जेक्ट आला. तर ही आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये सिक्वेन्स लक्षात पाहिजे की डब्ल्यूएच नंतर काय येणार, सपोर्टिंग वर्ब येणार. हे आपल्याला. आता खालचं काय, व्हेअर डीड यू हिडन द लेटर. त्याच्यामध्ये हिडन न येता हाईड येणार. एवढं चुकलं होतं याच्यामध्ये. डब्ल्यूएच नंतर लगे हे आलं होतं, सपोर्टिंग वर्ब आला होता, नंतर सब्जेक्ट आलं, पण मेन वर्ब मध्ये मेन वर्ब चुकला, मेन वर्बचा फॉर्म चुकला. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघू आपण, डबल क्वेश्चन फॉर्मेशन. आता डबल क्वेश्चन फॉर्मेशन म्हणजे काय असतं हे आपण पहिले जाणून घेऊया. इंग्रजीमध्ये एका वाक्यात डबल क्वेश्चन होत नाही, म्हणजे एका वाक्यात सपोर्टिंग वर्ब हे दोनदा सब्जेक्टच्या आधी येत नाही. काय, इंग्रजीमध्ये एका वाक्यामध्ये डबल क्वेश्चन होत नाही, म्हणजे एका वाक्यात सपोर्टिंग वर्ब हे दोनदा सब्जेक्टच्या आधी येत नाही. ठीक आहे. आता इथं बघू हा क्वेश्चन, डू यू थिंक विल ही विन द रेस. काय म्हणते, डू यू थिंक विल ही विन द रेस, तर हे चुकलंय. आता हे का चुकलंय, तर डू यू थिंक नंतर काय येतंय, ही यायला पाहिजे, विल नाही येणार. तर इथं काय झालं, विल पहिले घेतलं, त्याच्यामुळं वाक्य चुकलं होतं. ही विल येईल, क्वेश्चन बनवतोय तर डू यू इथून क्वेश्चन सुरू होतोय, तर विल ही
इथं ह्याच्यामध्ये चुकलं काय की डू यू थिंक, इथंच क्वेश्चन बनतोय की हा काही क्वेश्चन विचारतो असं कळतंय, पण डबल विल ही, इथं विल ही करून अजून एक क्वेश्चन विचारतोय. तर डबल एका वाक्यामध्ये डबल क्वेश्चन होणार नाही. एकच क्वेश्चन होऊ शकतो. पण जसं डू यू थिंक ही विल विन द रेस, आता याच्यामध्ये एक सरळ वाक्य बनतंय की डू यू थिंक ही विल विन द रेस. म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचं की सपोर्टिंग वर्ब हे दोनदा सब्जेक्टच्या आधी येत नाही. ठीक आहे. आता पुढचं बघू. कॅन यू टेल मी, कॅन यू टेल मी क्वेश्चन होतोय. हाऊ कॅन, हाऊ कॅन ही, कॅन ही, कॅन ने डबल क्वेश्चन विचारतोय. तर हे असं होऊ शकत नाही. त्याच्या ठिकाणी काय येणार, कॅन यू टेल मी हाऊ ही कॅन, हाऊ ही कॅन सॉल्व द सम. म्हणजे सब्जेक्ट नंतर मग सपोर्टिंग वर्ब. आणि कॅन यू टेल मी इथूनच क्वेश्चन बनतोय, तो पूर्ण फिनिश पर्यंत एकच क्वेश्चन राहतोय. पण ह्याच्यामध्ये काय होतंय, वर कॅन यू टेल मी हाऊ कॅन, हाऊ कॅन ही, कॅन हाऊ कॅन ही इथं करून इथून डबल क्वेश्चन विचारला जातोय. तर तसं नाही झालं पाहिजे. मग डबल क्वेश्चन फॉर्मेशन कसं, इंग्रजीमध्ये एका वाक्यात डबल क्वेश्चन होत नाही. म्हणजे एका वाक्यात सपोर्टिंग वर्ब हे दोनदा दोनदा सब्जेक्टच्या आधी येत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. मला वाटतंय कळलं असं तुम्हाला की एका ह्याच्यामध्ये आपण दोन क्वेश्चन विचारू शकत नाही. तर आपल्याला कळलं पाहिजे की एका वाक्यामध्ये एकच प्रश्न आपण करू शकतो. ठीक आहे. पुढचं बघूया लगेच आपण. क्वेश्चन घेण्यापेक्षा आपण त्या क्वेश्चन घेतले तर जास्त वेळ लागेल, म्हणून मी जास्त क्वेश्चन घेत नाहीये. 2-2, 3-3च घेऊया. आणि कारण त्याच्यामध्ये आपल्याला डबल क्वेश्चन फॉर्मेशन म्हणजे काय हे आपल्याला लगेच कळलं पाहिजे. त्यासाठी या गोष्टी चालू आहेत. ठीक आहे. हं. आता काय वाक्याच्या मध्ये म्हणजेच वाक्यातील मेन वर्ब नंतर क्वेश्चन फॉर्म होत नाही. मेन वर्ब नंतर क्वेश्चन फॉर्म होत नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये म्हणजेच वाक्यातील मेन वर्ब घेतल्यानंतर क्वेश्चन फॉर्म होत नाही. ठीक आहे. जसं म्हणजे काय केलं पाहिजे, तर आपण एक करेक्ट वाक्य घेऊ की शी आस्क्ड मी, शी आस्क्ड मी, वी आय हॅड मेड सच अ मिस्टेक. ठीक आहे. आणि पहिलं चुकीचं काय, शी आस्क्ड मी, वी हॅड, आय मेड सच अ मिस्टेक. शी आस्क्ड मी, वी हॅड, आय मेड सच अ मिस्टेक. याच्यामध्ये वी हॅड आलंय, तर वी हॅड आय असं येणार नाही. याच्यामध्ये काय येणार आहे, वी नंतर इथं आय हॅड मेड अ सच अ मिस्टेक असं हे सांगते. शी आस्क मी, मेन वर्ब आल्यानंतर क्वेश्चन फॉर्म होत नाही, हे आपल्याला ह्याच्यातून समजून घ्यायचंय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. हा, चूज द करेक्ट सेंटेन्स. आय वंडर व्हाय ही इज नॉट हिअर. आय वंडर व्हाय ही इज नॉट हिअर. तर ह्याच्यामध्ये हे वाक्य एक्झॅक्टली बरोबर आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन बनवत नाहीये. हे वाक्य सरळ आय वंडर्ड व्हाय ही इज नॉट हिअर हे डायरेक्टली सांगतंय की हा का नाही आलाय. पण ह्याच्यात प्रश्न विचारला जात नाहीये, सांगितल्या जात आहे. त्यानंतर द इन्स्पेक्टर आस्क्ड अस व्हाय हॅडंट वी अ तिकीट. तर हॅड नॉट वी हॅड नॉट पाहिजे होती. ठीक आहे. याच्यामध्ये व्हाय हॅडंट असं नव्हतं पाहिजे. म्हणजे मेन वर्ब आल्यानंतर आस्क्ड हा मेन वर्ब आल्यानंतर क्वेश्चन फॉर्म झाला नाही पाहिजे. ठीक आहे.
पुढचं निगेटिव्ह क्वेश्चन फॉर्मेशन काय? निगेटिव्ह क्वेश्चन फॉर्मेशन काय बघू. तर इंग्रजीमध्ये निगेटिव्ह क्वेश्चन 3 प्रकारे लिहिले जातात. एक कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे संक्षिप्त रूपात, एक असतो अनकॉन्ट्रॅक्टेड म्हणजे संक्षिप्त रूपात नसलेला, आणि तिसरा आहे सब्जेक्टच्या नंतर नॉटचा वापर करून निगेटिव्ह क्वेश्चन फॉर्मेशन होतो. ठीक आहे. आता बघूया. जसं डज ही नॉट टेक इंटरेस्ट इन द कॉलेज ऍक्टिव्हिटीज, हे झाला अनकॉन्ट्रॅक्टेड. अनकॉन्ट्रॅक्टेड म्हणजे आता हा खालचं डझंट हे काय झालं कॉन्ट्रॅक्टेड झालं म्हणजे संक्षिप्त रूपातले, आणि हे काय झालं संक्षिप्त स्वरूपात नसलेलं झालं. डज ही नॉट, आणि हे काय झालं डझंट ही टेक अ इंटरेस्ट इन द कॉलेज ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. आणि तिसरा फॉर्म काय आपला सब्जेक्टच्या नंतर नॉटचा वापर करतात, म्हणजे ही डज नॉट ही ह्या सब्जेक्ट नंतर काय टेक टेक इंटरेस्ट इन द कॉलेज ऍक्टिव्हिटीज. ठीक. आपण बघितलं की निगेटिव्ह क्वेश्चनचे किती कॉन्ट्रॅक्टेड संक्षिप्त रूप, अनकॉन्ट्रॅक्टेड संक्षिप्त रूप नसलेले, आणि सब्जेक्टच्या नंतर नॉटचा वापर करून बनवलेले वाक्य. त्यानंतर आपण बघू सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब. सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब. जेव्हा वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्बचा वापर केलेला असतो तेव्हा तो सपोर्टिंग वर्ब त्या वाक्यात सपोर्टिंग वर्बचेच कार्य करतो. जेव्हा वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्बचा वापर केलेला असतो तेव्हा तो सपोर्टिंग वर्ब त्या वाक्यात सपोर्टिंग वर्बचेच कार्य करतो. जेव्हा वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्बचा वापर केलेला असतो, जर वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्बचा वापर केलेला नसतो तेव्हा ते सपोर्टिंग वर्ब त्या वाक्यातील मेन वर्बचे कार्य करतो. कळतंय का? म्हणजे वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब हा पहिले येणार मेन वर्बच्या, आणि सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्बचा वापर केलेला नसेल तर वाक्यामध्ये एकच वर्ब येतोय तर तो मेन वर्बच असणार आहे, असं यातून आपल्याला सांगायचं आहे. चला आता टू बी चे फॉर्म बघूया. V1 मध्ये बी, एम, इज आणि आर. टू बी चे V2 फॉर्म मध्ये वॉज, वर, आणि V3 फॉर्म मध्ये बीन, आणि V4 फॉर्म मध्ये बिंग असं होतं. ठीक. निगेटिव्ह क्वेश्चन बघितले आपण ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण बघितलं की सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब, म्हणजे वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब असला, सपोर्टिंग वर्ब असेल तर तो पहिले येणार आणि नंतर मेन वर्ब येणार. जर वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब नसेल तर जे वर्ब असणार आहे तेच मेन वर्ब असणार आहे. सपोर्टिंग वर्ब नसेल म्हणजे एका वाक्यात जर वर्ब असेल तर ते मेन वर्बच असणार आहे. ठीक. आता वाक्य बघूया. माय मदर इज अन इंडस्ट्रियस लेडी. आता ह्याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब आहे का? नाहीये. मग जे इज आलेले आहे ते काय आहे? ते काय आहे? तर ते मेन वर्बचं कार्य करते. मेगा इज लुकिंग फॉर अ जॉब विथ हँडसम सॅलरी. तर ह्याच्यामध्ये इज हे काय झालं? सपोर्टिंग वर्ब झालं. लुकिंग काय झालं? मेन वर्ब झालं. ठीक आहे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री वॉज अ ग्रेट लीडर. ह्याच्यामध्ये वॉज हे सपोर्टिंग वर्ब म्हणून नाही तर तो मेन वर्ब म्हणून कार्य करतोय. माय एल्डर ब्रदर वॉज वॉज आणि प्लेइंग टेनिस वेन आय केम. ठीक आहे. केम. तर याच्यामध्ये वॉज हे काय करतोय? सपोर्टिंग वर्ब म्हणून कार्य करतोय. ठीक आहे. आणि केम हे मेन वर्ब म्हणून कार्य करतोय. ठीक आहे. तर असं सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब मधला आपल्याला फरक काय कळतो याच्यामध्ये. जर वाक्यामध्ये वर्ब येतंय, सपोर्टिंग वर्ब येतंय तर ते मेन वर्बच्या पहिलेच असणार आहे. पण जर वाक्यामध्ये वर्ब एकच दिसतंय आपल्याला तर ते मेन वर्बच असणार आहे. ठीक आहे. आता टू हॅव बघून घेऊया आपण. टू हॅव बघून घेऊया. टू हॅव मध्ये V1 मध्ये हॅव हॅज येणार,
हॅव हॅज म्हणजे जवळ आहे, खातो पितो, खातो पितो हे सांगण्यासाठी हॅव हॅज चा यूज करतो. V2 फॉर्म मध्ये हॅडचा यूज करतो आपण. V2 फॉर्म मध्ये हॅडचा यूज करतो. V3 त्याच्यामध्ये जवळ होते हे सांगण्यासाठी हॅडचा यूज करतो आपण. त्यानंतर खाल्ले पिल्ले हे सांगण्यासाठी V2 चा फॉर्म होतो यूज. V3 फॉर्म मध्ये हॅडचा यूज करतो. हॅड मध्ये आधी जवळ होते हे सांगण्यासाठी आपण यूज करतो. जसं खाल्लेले, पिलेले हे सांगण्यासाठी आपण वाक्यामध्ये V3 हॅडचा यूज करतो आपण. V4 मध्ये हॅव्हिंग म्हणजे सध्या जवळ आहे. तर खात आहे, आय एम हॅव्हिंग लंच. ते आय एम हॅव्हिंग नी वाक्य बनतात. जसं म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की खात आहे, पीत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब. हॅव सपोर्टिंग वर्ब, हॅड मेन वर्ब, हॅज सपोर्टिंग वर्ब, हॅड सपोर्टिंग वर्ब आहे, हॅज सपोर्टिंग वर्ब आहे. त्यानंतर हॅड सपोर्टिंग वर्ब आहे, हॅड सपोर्टिंग वर्ब आहे. हॅड हा मेन वर्ब पण आहे. हॅड मेन वर्ब पण म्हणून कार्य करतो, हॅड मेन वर्ब म्हणून पण कार्य करतो. हॅव, हॅज, हॅव आणि हॅज हे हॅव हॅज हे मेन वर्ब म्हणून कार्य करत नाही, पण हॅड हा मेन वर्ब म्हणून कार्य करतो. ठीक. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हॅव, हॅज, हॅड हा सपोर्टिंग वर्ब म्हणून कार्य करतो. पण मेन वर्ब म्हणून कार्य कोण करतो? फक्त हॅडच करतो. आणि वाक्यामध्ये हॅड सपोर्टिंग वर्ब असेल तर मेन वर्ब त्याला हॅड येऊ शकतं. हॅज सपोर्टिंग वर्ब असेल तर मेन वर्ब म्हणून हॅडचा यूज होऊ शकतो. हॅव सपोर्टिंग वर्ब असेल तर वाक्यामध्ये हॅड येऊ शकतं. म्हणजे एका वाक्यामध्ये हॅव हॅड, हॅज हॅड आणि हॅड हॅड येऊ शकतं. पण हॅव नंतर हॅव नाही येणार. हॅज नंतर हॅज नाही येणार, हॅड नंतर हॅव नाही येणार आणि हॅड नंतर हॅज नाही येणार. तर हे आपल्याला फॉर्म आपण लक्षात ठेवूया, पाठ करूया की हॅव नंतर हॅड येऊ शकतं, हॅज नंतर हॅड येऊ शकतं, हॅड हॅड येऊ शकतं. पण हॅज हॅज नाही येऊ शकत, हॅड हॅव नंतर येऊ शकत नाही आणि हॅड नंतर हॅज येऊ शकत नाही. ठीक आहे. जसं आय हॅव माय ब्रेकफास्ट ॲट 8 एव्हरी डे. ठीक आहे. आय हॅव हॅव आलेले तर हॅव हे मेन वर्ब झालं. अजून वाक्यामध्ये दुसरा वर्ब नाहीये. तर हॅव आले तर तो मेन वर्ब झाला. त्यानंतर शी हॅड अ लॉट ऑफ ड्रिंक्स लास्ट नाईट. शी हॅड अ लॉट ऑफ ड्रिंक्स लास्ट नाईट. तर हॅड काय झालं? मेन वर्ब म्हणून कार्य करते. त्यानंतर आय हॅव हॅड अ लॉट ऑफ बॅड एक्सपिरियन्स. काय म्हणतंय? आय हॅव हॅड लॉट ऑफ आय हॅव हॅड अ लॉट ऑफ बॅड एक्सपिरियन्सेस. तर ह्याच्यामधून पास्ट पार्टिसिपल म्हणून वाक्य आहे हे. तर हॅव हे याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब आहे आणि हॅड हे मेन वर्ब आहे. तर आपण प्रॉपरली हा चार्ट बघितला की हॅव नंतर हॅड येऊ शकतं, हॅज नंतर हॅड येऊ शकतं, हॅव नंतर हॅड येऊ शकतं, हॅज नंतर हॅड येऊ शकतं, हॅड नंतर हॅड येऊ शकतं. पण हॅव नंतर हॅव नाही येऊ शकत, हॅज नंतर हॅज नाही येऊ शकत, हॅड नंतर हॅव नाही येऊ शकत, हॅड नंतर हॅज नाही येऊ शकत. ठीक आहे, आपण हे लक्षात ठेवूया. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर वाक्य आपल्याला काय चुकीचं आहे काय नाही लगेच कळून जातं. आपले आन्सर बरोबर होण्याचे चान्सेस वाढून जातात. हे आपल्याला त्याच्यामुळे काही गोष्टी पाठ करावंच लागतात. त्याला काही जास्त दुसरं ऑप्शन नसतंच. ठीक आहे. करून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आपण टू डू चे फॉर्म बघूया. टू डू मध्ये V1 डू आणि डज येतं. डू अँड डज हे काय सांगतं की क्रिया करतो आहे. क्रिया करतो आहे. V2 फॉर्म मध्ये डीड येतं. क्रिया केली हे सांगण्यासाठी. V3 फॉर्म मध्ये डन येतं. क्रिया पूर्ण केलेली आहे हे सांगण्यासाठी. V4 मध्ये डुईंग क्रिया करत आहे हे सांगण्यासाठी यूज होतो. तर वाक्यामध्ये डू सपोर्टिंग वर्ब असेल तर मेन वर्ब म्हणून डू येतं. डज सपोर्टिंग वर्ब असेल तर मेन वर्ब म्हणून डू येतं. डीड असेल तर डू येतं. पण डू असेल तर डीड येणार नाही. डू असेल तर डीड येणार नाही. डज नंतर डज येणार नाही. डीड नंतर डीड येणार नाही. डीड नंतर डज नाही येणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं की डू नंतर डू,
डज नंतर डू, डीड नंतर डू येऊ शकतो वाक्यामध्ये. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की डू नंतर डू, डज नंतर डू आणि डीड नंतर डू. म्हणजे डू डज डीड नंतर डू येऊ शकतं मेन वर्ब म्हणून. पण डीड नंतर येऊ शकत नाही, डज येऊ शकत नाही जर सपोर्टिंग वर्ब डू डज डीड असेल तर. डू म्हणून डू हेच मेन वर्ब म्हणून वाक्यामध्ये डू डज डीडच्या नंतर सपोर्टिंग वर्ब म्हणून आल्यानंतर मेन वर्ब म्हणून डू हे कार्य करतं. ठीक आहे. एक वाक्य बघू की आय डू नॉट रीड इंग्लिश लिटरेचर. तर डू नंतर डू हे सपोर्टिंग वर्ब आहे, रीड हा मेन वर्ब आहे V1. ठीक आहे. शी डू डज डीड नंतर काय म्हणतो आपण की V1 येतं, त्याच्यामुळं शी डीड नॉट रिप्लाय मी क्विकली. डीड हे सपोर्टिंग वर्ब आहे आणि रिप्लाय हे मेन वर्ब आहे V1 आहे. ठीक आहे. चल, तर हे आपण बघितलं डू डज डीड नंतर मेन वर्ब म्हणून डू येतं. इथं पण काही बघून घेऊया सेंटेन्स. ही डज नॉट हेल्प द नीडी. गरजूंना तो मदत करत नाही. ह्याच्यामध्ये डज जे आहे का ते सपोर्टिंग वर्ब आहे आणि मेन वर्ब हे हेल्प आहे. म्हणजे सपोर्टिंग वर्ब पहिले येतो आणि मेन वर्ब नंतर येतो. आणि डज डू डज डीड आल्यानंतर V1 वर्बचा पहिला फॉर्मच येणार. जसं आय डू माय ड्युटीज ऑन टाइम. तर ह्याच्यामध्ये डू जे आहे ते याच्यामध्ये मेन वर्ब म्हणून कार्य करत आहे. ठीक आहे. त्यानंतर शी डज नॉट डू मार्केटिंग. डू डज डीड नंतर आपल्याला माहिती आहे की डू येतं वाक्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी हे मेन वर्बचे काम करत नाही. मॉडेल ऑक्झिलरी काय करतं? मेन वर्बचे काम करत नाही. मॉडेल ऑक्झिलरी हे नेहमी सपोर्टिंग वर्बचे काम करते. काय करतं? मॉडेल ऑक्झिलरी हे नेहमी सपोर्टिंग वर्बचे काम करते. मॉडेल ऑक्झिलरी हे नेहमी सपोर्टिंग वर्बचे कार्य करते. मॉडेल ऑक्झिलरी हे मेन वर्बचे काम करत नाही. ठीक आहे. ठीक आहे. मग आपल्याला आता हे कळलंय की डू एक मॉडेल ऑक्झिलरी हे मेन वर्बचे काम करत नाही आणि मॉडेल ऑक्झिलरी हे नेहमी सपोर्टिंग वर्बचेच कार्य करतात. तर इथपर्यंत आपण बघितलं तर हे लेक्चर आपण इथेच थांबूया, जास्त न लांबवता. आणि जास्त ह्या लेक्चरमध्ये पाठ करण्याच्या गोष्टी होत्या, तर त्या आपण पाठ करूया. हळूहळू होऊन जाईल जसं आपण बघत जाऊ. आपण त्यासाठी सेंटेन्स पण बघतोय त्याच्यामध्ये क्वेश्चन, आणि त्या गोष्टी आपण पाठ करूया, करून घेऊया. ठीक आहे. तर थोडं रिपिटेशन करा, प्रॅक्टिस करा, पाठ होऊन जाईल. टेन्शन घ्यायचं नाही, करत राहायचं. करत राहिल्याने गोष्टी होतात, शक्य होतात. व्हेरी गुड. चलो, तर संपूया आपण आपलं लेक्चर. थँक्यू सो मच. बाय. लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. चलो, बाय बाय.